म्हणजे जरी आपल्याला त्यांचे रिलेशनशिप थोडेसे कन्फ्युजिंग किंवा असे दिसले, पण जी व्यक्ती बेंच होतीये, सो त्या व्यक्तीचं थोडंसं मे बी अटॅचमेंट होण्याची शक्यता आहे. डेटिंग ॲपवरनं एखाद्याला भेटली, म्हणजे अगदी वर्षभर डेट केलंय किंवा लग्न सुद्धा झालंय आणि द पर्सन हॅज नॉट टर्न्ड आउट टू बी नाईस, बट पूर्णपणे गायब झाला. तिने कमीत कमी 5-6 लाख रुपये त्याच्यावर खर्च केले, की जे खटकणारी गोष्ट आहे, पण ती आपण मॅनेज करू शकतो, आत्ता नाही तर नंतर कधीतरी. त्याला पिंक फ्लॅग म्हणतात. हा, मिलेनियल जनरेशन आणि जेनझी यांच्या रिलेशनशिप मध्ये पण काही डिफरन्सेस तुम्हाला जाणवतात का? आता जे 25च्या मुलासाठी किंवा 24च्या मुलासाठी डिफिकल्ट नसेल तेवढंसं, 25 कोणी लग्नाचा विचारच करत नाहीये. मी कसा बदलू किंवा तो बदलण्यापेक्षा मी काय करू की तो खुश राहील, थोडंसं ही भावना पाहिजे आहे. फोन, व्हॉट्सॲप, इन्स्टा ह्याच्यावर जास्त रिलाय करतात. तुम्ही एक मास्क घालून पण, की मला हवं तेव्हा मी रिप्लाय करणार, कधीतरी मी गुगल करून पण रिप्लाय करू शकते. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही, ती गोळाबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. हा तुम्हाला थंबनेलवरून विषय कळलाय मला माहिती आहे. तुम्ही म्हणत असाल काय ऋषिकेश दरदर वेळेस रिलेशनशिप घेऊन येतो, पण आजचा विषय तसा खूप भन्नाट आहे. कारण तुम्हाला अशा खूप सारे आपण म्हणतो स्लॅगन्स आहेत, वर्ड्स आहेत, त्याच्यानंतर खूप साऱ्या टर्म्स आहेत, जार्गन्स आहेत, जे तुम्हाला सर्रास सोशल मीडिया म्हणा, मित्रांच्या मैत्रिणीच्या तोंडातून ऐकायला मिळतात. पण एक्झॅक्टली ते काय चाललंय का त्या सिच्युएशन, त्या शब्दाचा अर्थ काय पटकन कळत नाही, किंवा त्याचा डिटेल अनालिसिस माहीत नसतं. ते सगळंच आज आपण डिस्कस करणार आहोत नेहा येवले यांच्यासोबत. गेस्टबद्दल सांगायचं झालं थोडक्यात तर जवळपास गेली 11 वर्ष त्या पुण्यात या सगळ्या गोष्टींचं प्रॅक्टिस करतायत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियामधून त्यांनी मास्टर्स केले काउन्सिलिंगमध्ये, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या एन्झायटी एक्सपर्ट पण आहेत. तर चला गप्पांना सुरुवात करूयात आणि जाणून घेऊया जेनझीचे जार्गन्स टर्म्स. नमस्कार नेहाताई. जसं मी थोडक्यात सांगितलं तुझ्याबद्दल की तू मास्टर्स केले काउन्सिलिंगमध्ये, त्याच्यानंतर तू एन्झायटी एक्सपर्ट आहेत, आणि जवळपास तू जर बायोडाटा वाचल्यानंतर आम्हाला जाणवलं की तू थेरपिस्ट पण आहेस, ट्रेन थेरपिस्ट आपण ज्याला म्हणतो ते पण आहेस. आणि त्याच्यानंतर आता रिलेशनशिपवर तू डील करतेस किंवा खूप सारे तसे क्लायंट्स तू हँडल करतेस. तर मला एक खूप सुरू करायच्या आधी जाणून घ्यायला आवडेल, हा सगळा अनुभव कसा आहे तुझा, आम्हाला थोडक्यात सांगशील तर? अनुभव खूप सुंदर आहे, कारण मी कायम मला असं वाटतं की मी तर म्हणजे लोक जेव्हा माझ्याकडे येत आहेत क्लायंट म्हणून, तेव्हा त्यांचे तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत किंवा त्यांचे इश्यूज सॉर्ट होत आहेत, बट ॲट द सेम टाइम मला असं वाटतं की हे माझ्यासाठी पण खूप लर्निंग, इव्हॉल्विंग जर्नी आहे. सो प्रत्येक क्लायंट जेव्हा येतो तो मला काहीतरी नक्की शिकवून जातो. सो दॅट्स माय टेक ऑन माय वर्क. आता त्यातलाच त्या शिकवण्यातलंच आम्हाला थोडंसं उलगडून घ्यायचं का जाणून घ्यायचं मी म्हणाल. तर सुरुवातीलाच जसं मी बोललो की आज आपण जेनझीचे जार्गन्स खूप सारे एक्सप्लोअर करणार आहोत. मला माहितीये जेनझी नाही म्हणायला पाहिजे, का जेनझी नाही, आमच्यासारखी लोकही जी आहेत मिलेनियम मध्ये ती पण हे जार्गन्स वापरतात आजकाल, किंवा ते पण आहेत त्या सगळ्यामध्ये. पण एक जो तुला शिफ्ट दिसत असेल तो म्हणजे मागच्या जनरेशनचं रिलेशनशिप वर्सेस आत्ताचं रिलेशनशिप, तर काय त्याच्यात बदल जाणवतात प्रामुख्याने? मला असं वाटतं, म्हणजे आपण जर का बघितलं तसं सोशल मीडिया म्हणा किंवा कुठेही म्हणा, तर जेनझी असे तसेच बरेचसे त्यांच्यावर मेम्स, जोक्स असे खूप आपण बघतोय. पण मी पर्सनली की जेव्हा ह्या मुलांबरोबर काम करते, किंवा इव्हन माझ्या घरात मुली आहेत छोट्या की ज्या जेनझी मध्ये फिट होतात, सो मला असं वाटतं की ही मुलं आपल्यापेक्षा, म्हणजे माझ्यापेक्षा, सॉरी तुझ्यापेक्षा नाही, पण जास्ती लर्नेड आहेत, इव्हॉल्व्ड आहेत. त्यांना स्वतःबद्दलची एक जागरूकता आहे, स्वतःच्या हेल्थ बद्दलची म्हणा, मेंटल हेल्थ बद्दलची म्हणा, त्यांचं इवन रिलेशनशिप बद्दलचे खूप क्लिअर त्यांनी अशा सीमा आखून ठेवलेल्या आहेत, किंवा एकदम क्लॅरिटी आहे बऱ्यापैकी. सो म्हणजे जरी आपल्याला त्यांचे रिलेशनशिप्स थोडेसे कन्फ्युजिंग किंवा असे दिसले, तरी पण त्यांना माहिती आहे ते काय करतायत. सो तेच इम्पॉर्टंट आहे. आणि की आपण काय करतोय एका रिलेशनशिप मध्ये, की आपण किती वाहून जातोय किंवा आपण किती अडकत चाललोय हे माहिती असणं स्वतःला. सो मला असं वाटतं की ते आमच्यापेक्षा एक पाऊल पुढे आहेत, एक पाऊल नाही म्हणून 100 पावलं पुढे आहेत रादर. नक्कीच. आणि मला वाटतं त्या माहिती असण्यामुळेच त्यांनी त्याला प्रत्येकाला नेम दिलंय, ते आयडेंटिफाय करता येते पटकन. अगदी बरोबर आहे. सो की कसं आहे, हे सगळं जे आता आपण जसे हे काही शब्द ऐकतोस की ब्रेड क्रम्बिंग किंवा लव्ह बॉम्बिंग,
किंवा बेंचिंग, हे सगळं आमच्या जनरेशनमध्ये किंवा आमच्या आधीच्या जनरेशनमध्ये पण कदाचित झालंय, पण आम्हाला ते माहित नव्हतं किंवा त्याला माहिती किंवा- नव्हतं काय म्हणतात. हा, किंवा आपण त्याला असं लेबल केलेलं नव्हतं. सो आपण जनरली की हा तो थोडासा आवडतो, खूप नाही आवडत, मे बी मी भेटीन त्याला किंवा भेटणार पण नाही, म्हणजे हे अशी आपली भाषा असायची. पण आता ह्यांच्याकडे त्या प्रत्येक गोष्टीला की सिच्युएशनशिप आहे किंवा बेंचिंग चालू आहे किंवा घोस्टिंग झालेलं आहे, म्हणजे हे सगळं त्यांनी लेबल केलेलं आहे. आणि मला त्या लेबलचं डेफिनेशन पण तुझ्याकडून हवं आहे, एक्झॅक्टली काय असतं त्याच्यामध्ये. कारण आम्ही जे नावं देतो ते ठीक आहे, पण एक्सपर्ट समोर असेल तर का नाही विचारावं, म्हणून प्लीज म्हणजे प्रत्येक लेबल प्लस त्याच्यात एक्झॅक्टली काय सिच्युएशन असते किंवा काय घडतंय ते सांगशील तर आवडेल. हा, सो आता म्हणजे सगळ्यात म्हणजे रिसेंटली जे काही आता चालू आहे की जसं आपण खूप ऐकतो की बेंचिंग हे एक नवीन आला. त्याच्या आधी म्हणजे ब्रेड क्रमिंग किंवा अजून लव्ह बॉम्बिंग वगैरे आपण ऐकलेलं होतं, पण बेंचिंग हा शब्द नवीन आला. आणि मला असं वाटतं की दिस इज व्हेरी मच सिमिलर टू म्हणजे IT मध्ये बेंचवर टाकलेला जो माणूस असतो त्याच्यासारखं, की त्याच्यासाठी आता काही हवं तसा प्रोजेक्ट नाहीये, पण त्याला ठेवायचं पण आहे, त्याला सोडूनही द्यायचं नाहीये, किंवा त्याला एम्प्लॉई आहे तर त्याला ठेवायचंय, मेंटेन करायचंय आपल्याला. सो हे तसंच काही आहे की माझं एक कनेक्ट झालेला आहे, पण मी त्याला जस्ट पाक करून ठेवलेला आहे, पण मी दुसऱ्या काहीतरी शोधात राहतो किंवा राहते. आणि मग जेव्हा जर का बेटर ऑप्शन काही मिळालं तर मग मी हे सोडून देणार आहे, नाहीतर मग हे आहे तिथे आहे. आता ह्याच्यात एक मात्र होतं की जो हे बेंचिंग करतोय किंवा जे व्यक्ती हे सगळं करतीये, ऍक्शन मध्ये आहे, ती तर ठीक आहे, पण जी व्यक्ती बेंच होतीये, सो त्या व्यक्तीचं थोडंसं मे बी अटॅचमेंट होण्याची शक्यता आहे किंवा नुकसान होण्याची शक्यता आहे की मे बी एखाद्याच्या प्रेमातच पडेल किंवा आपण समोरची व्यक्ती हवं तसं आपल्याला रिस्पॉन्स करत नाहीये, पण मी तयार आहे, जेव्हाही तो मला मेसेज करतो तेव्हा मी तयार आहे. सो हे थोडंसं म्हणजे एका दृष्टीने छान पण नाही आहे, पण त्यांना माहिती आहे, लाईक मी म्हटलं की त्यांना हे सगळं माहिती आहे की हे चालू आहे. आणि जसं तू आता मला बोलतेस की ब्रेड क्रमिंग, ते पण आवडेल ऐकून घ्यायला की काय आहे, कसं आहे. हा, सो ब्रेड क्रमिंग म्हणजे की म्हणजे अगदी जसं की मी म्हणजे खऱ्या शब्दात मला असं वाटतं की ब्रेडचे क्रम्स तुला दाखवते फक्त, अख्खं मी तुला पीस देत नाहीये. सो मी काहीतरी दाखवते आणि तुला तिथे एंगेज ठेवते किंवा तुला बांधून ठेवते. की म्हणजे मध्येच एखादा मेसेज आला, मध्येच गुड मॉर्निंग आलं किंवा मध्येच एखादं फॉरवर्ड आलं, एखादी स्टोरीला काहीतरी कमेंट आली, कधीतरी बोलले पण की हा छान दिसतोय, छान दिसतेयस, किंवा हा फोटो छान आहे, पण इतक्यापर्यंत नाही जायचं की की काही रिलेशनशिप करायचंय किंवा डेट करायचंय किंवा हे पुढे काही न्यायचंय आपल्याला. ते फक्त म्हणजे दाखवायचं की क्रश टाईप आहे काय, हा, पण थोडं कन्फ्युज, म्हणजे ज्याला तुम्ही दाखवताय हे सगळं त्याला कन्फ्युजिंग आहे. अगेन त्याचं परत ही इज ऑन द म्हणजे काय म्हणतात ना, एक लुझिंग साईड समटाइम्स, की मी तुला हवं तेवढं, मला जेव्हा हवं तेव्हा मला वेळ आहे तेव्हाच मी तुझ्याशी बोलते, तेव्हाच तुझ्या स्टोरीला लाईक करते, तेव्हाच मी आय एम इंटरेस्टेड इन यू. आणि असं खूप नॉर्मल टर्म एक येते ती सिच्युएशनशिप, काय एक्झॅक्टली आहे किंवा कशी असते. हा, सो सिच्युएशनशिप म्हणजे की आपण जस्ट भेटायला चालू केलेलं आहे, मला तू आवडतो, तुला मी आवडते, आपण मूव्हीजला जातोय, सगळीकडे जातोय, पण सपोज एखाद्या मैत्रिणीने विचारलं की आर यू डेटिंग, तर मी म्हणणार की मे बी नॉट, ही इज जस्ट माय फ्रेंड, वी जस्ट टॉकिंग. मी म्हणजे ते जे काही चालू आहे त्याला मी काही लेबल करत नाही किंवा मी रिलेशनशिप त्याला म्हणत नाही किंवा डेटिंग म्हणत नाही किंवा माझं प्रेम आहे असं काही बोलत नाही. सो ते असं परत अर्धवट सगळं की मे बी इट कॅन टेक समटाईम 6 months ऑल्सो, की 6 months तुम्ही सिच्युएशनशिप मध्येच आहात, ऍट द सेम टाइम कमिटमेंट काही नाही आहे. सो मे बी तू दुसऱ्या व्यक्तीला भेटतोय, ती दुसऱ्या व्यक्तीला भेटते आहे, हे चालूच आहे. So the situationship is ki you are just together but without any commitment, without actually addressing ki we are dating. And even also I think so also without sharing की आपण शेअर नाही केलं की मला तू आवडतोस किंवा माझं तुझ्यावर प्रेम आहे असं अगदी टिपिकली बोलणं. करेक्ट.
आणि आज अगेन वन मोर टर्म जी तू मगाशी पण युज केली, घोस्टिंग. हा. काय ते पण यार ऐकायला असं वाटतं की कसं घोस्ट म्हणजे जनरली भूत नेमकं काय ते. हा, असं म्हणजे घोष जसं म्हणजे की गायब होऊन जातं एक दिवस. Okay. बरोबर आहे की तुम्हाला दिसतं पण ते खरं नाहीये किंवा गायब होतं, बेसिकली डिसअपिअरिंग. सो इट्स म्हणजे हे खूप छान बिहेवियर नाही आहे घोस्टिंग. ज्याला केलं जातं त्याच्यासाठी पण आणि जो करतोय प्रभावी त्याच्यासाठी पण चांगलं नाहीये. की मला असं वाटतं की म्हणजे घोस्टिंग म्हणजे की तुम्ही एखाद्या गोष्टीला कन्फ्रंट करत नाहीये किंवा मला तू आता इनफ झालं हे मी सांगत नाहीये किंवा मी इथे टाइमपाससाठीच होतो हे पण मी सांगत नाहीये आणि मी अचानक एक दिवस सगळं बोलणं किंवा जे काही आपला कनेक्ट होता तो बंद करते आणि नाहीशी होते. म्हणजे Okay. सोशल मीडियावरून म्हणा, व्हॉट्सअपवरनं म्हणा, म्हणजे नाहीशी म्हणजे अदर पर्सन इज ब्लॉक्ड. बट विदाउट इन्फॉर्मिंग. येस, सो इट्स विदाउट इन्फॉर्मिंग, विदाउट क्लोजर, विदाउट कन्फ्रंटेशन. सो असंही असू शकतं की तुम्ही 2-4 वेळा भेटलेला पण आहात किंवा तुम्ही तासनतास फोनवर बोललेला आहात किंवा 2 दिवस सलग चॅट केलंय किंवा व्हिडिओ कॉल्स केलेत किंवा म्हणजे काहीतरी होतं पण आणि असं होतं की सगळं छान छान होतं आणि आता माणूस गायब झालेला आहे. बट इट्स विचार करण्याचा पलीकडे म्हणजे इट्स कसं वाटत असेल ना की आपली काय चूक आहे हे तरी सांगून गायब झालं तर बेटर आहे. हो, पण मी हे सगळ्यांना सांगते की यू शुड बी प्रिपेअर्ड की तुम्ही जर का डेटिंग ऍप्सवर आहात किंवा तुम्ही मॅट्रिमोनियल ऍपवर आहात किंवा जे काही ऑनलाईन चालू आहे आता रिलेशनशिपचे कनेक्ट ज्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहात, बी प्रिपेअर्ड. बरं झालं तू स्वतःच बोललीस. आता मला आठवतंय बॅक इन 2018, 2017 और 2015 मध्ये ऍप होते डेटिंगवाले विच इज गुड इनफ. म्हणजे टिंडर म्हणा किंवा बंबल म्हणा तसे वाले. त्याच्यानंतर आता 2024 मध्ये ज्यावेळेस आपण येतो आफ्टर कोविड त्यावेळेस शादी.com सुद्धा एक डेटिंग ऍप होऊ शकतं. अगदी बरोबर आहे. जाणवत आहे किंवा हे दिसतंय स्पष्टपणे. तर या ट्रेडिशनल डेटिंग ऍप किंवा ट्रेडिशनल डेटिंग वर्सेस आजची जी काही ऍप थ्रू होती डेटिंग, यात एक कोच म्हणून किंवा एक रिलेशनशिप एक्सपर्ट म्हणून तुला कसं डिफरन्सेस जाणवतात आणि ते काय प्रॉब्लेम्स आणि काय चांगल्या गोष्टी आहेत? आधी थोडंसं हेजिटेशन होतं लोकांना की डेटिंग ऍप्सवर जायला किंवा इव्हन मॅट्रिमोनियल ऑनलाईन मॅट्रिमोनियल ऍप्लिकेशन्स किंवा काय बायोडेटा किंवा तुमचं रजिस्टर करायला. पण आता लोक सर्रास करताय कारण मला असं वाटतं की आता आपली जी लाईफस्टाईल आहे आत्ताची त्याच्यात आपले सोशल कनेक्ट तसे कमी आहेत किंवा ऑर्गॅनिकली एखादी व्यक्ती भेटण्याचे थोडे चान्सेस कमी झालेत असं मला वाटतं. सो हा चांगला प्लॅटफॉर्म आहे की लोकांशी तुम्ही कनेक्ट करावं आणि आपण जर का जेनझीजचं बोललो सो आय थिंक की ते जास्त कम्फर्टेबल आहेत की एकदम कुणाला भेटायला जाण्यापेक्षा आधी थोडंसं टेक्स्ट करून बघतो, थोडं फोनवर बोलून बघतो. सो इट्स अ गुड प्लॅटफॉर्म. खूप सारे ऍप्स आहेत, खूप सारे जसं तू म्हणला मॅट्रिमोनियलचे पण ऍप्स आणि वेबसाईट्स आहेत. सो देर आर, मला वाटतं की म्हणजे 25-26 पासून मुलं त्याच्यावर आहेत तर अगदी 60 पर्यंत पण. म्हणजे 25-26 तर मला वाटतं 18 नंतरची पण आहे, म्हणजे तिथून सुरुवात केली तरी आहेत. हो, कॉलेजमध्ये सुद्धा लोकांना असतं की कॉलेजचे फ्रेंड आहेत पण मला कोणीतरी वेगळं हवंय किंवा एक्स्ट्रा हवंय काहीतरी. कॉलेजमध्ये 30 लोक दिसतात. बरोबर आहे. हा, सो मी जसं म्हटलं की ही एक अपॉर्च्युनिटी पण आहे की तुम्ही नवीन लोकांना कनेक्ट करताय की तुमच्या वर्तुळात जर का तुम्हाला हवी तशी व्यक्ती नाही आहे तर मग तुम्हाला यू हॅव द राईट की मला पण कोणीतरी पाहिजे की जो छान आहे, मला आवडेल असा आहे. सो इट्स अ गुड प्लॅटफॉर्म. पण हा, म्हणजे जसं की प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे तसे तोटे आहेत तसं हे पण आहेत. त्याचे तोटे काय आहेत ते जरी तू एकदा थोडंसं सांगितलंस तर आवडतील किंवा आपण म्हणून ते अंडरलाईन केले तर आवडतील. कारण बऱ्याच असं असतं की तोटा काय हे मला माहिती तरी मी खड्ड्यात जातो. तर तो समोरच्याने अधोरेखित करून दिला की अरे हे होणार आहे, तो माणूस थोडंसं मे बी बॅकफूट यायला चान्सेस असतात. तोटा तसं म्हटलं तर इट्स मोर ऑफ म्हणजे हे जे डेटिंग ऍप्सवरनं आलेले रिलेशनशिप्स आहेत, मला असं वाटतं की ते घडून यायला किंवा रिलेशनशिपमध्ये ऍक्च्युअल रिलेशनशिपमध्ये कन्वर्ट व्हायला खूप वेळ लागतो. दुसरं म्हणजे की खूप सारे ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हटलं की देर इज ऑल्सो की आपल्याला माहित नाही की ती व्यक्ती कशी आहे, काय आहे, तिचं बॅकग्राऊंड, हिस्ट्री, जिओग्राफी आपल्याला काही माहित नाहीये. सो खूप फेक फ्रॉड गोष्टी पण घडतात आणि मी अशा खूप प्रचंड लोकांशी बोललेली आहे. म्हणजे आठवड्यात मी एका तरी व्यक्तीशी बोलतेय की जी डेटिंग ऍपवरनं एखाद्याला भेटली, म्हणजे अगदी वर्षभर डेट केलंय किंवा लग्न सुद्धा झालंय
आणि द पर्सन हॅज नॉट टर्न आउट टू बी नाईस. बट ऍट द सेम टाइम अशी पण लोक बघितली आहेत की ज्यांची लग्न झाली आहेत आणि ते छान पण राहत आहेत. सो अगेन की हे आपलं प्रत्येकाचं की आपण किती अलर्ट आहोत, किती अवेअर आहोत, किती काळजीपूर्वक आपण या ऍप्सवर किंवा आपली मुवमेंट कशी आहे ह्याच्यावर सगळं ठरतं. तसं आत्ता माझ्याकडे एक मध्ये मुलगी आली होती, तर ती कोणीतरी मुलगा होता की जो युकेतनं आला होता, तो दिल्लीत आला होता, ही पुण्यात होती. तरी पण हे लोक ऑनलाईन ह्याच्यात काहीतरी कनेक्ट झाले, भेटले नाही, समहाव म्हणजे भेट झालीच नाही, पण तो निघून गेला. आणि मग त्यांचं खूप मला वाटतं जवळजवळ वर्षभर ते डिस्टन्स रिलेशनशिप चालू होतं. आणि हळूहळू ती पूर्णपणे त्याच्यात इन्व्हॉल्व झालेली होती. आणि की अगदी तिथली त्याची बिलं भरणं, तो आजारी असलं की काहीतरी पाठवणं ऑर्डर करून, म्हणजे तिने वेगळे क्रेडिट कार्ड्स अप्लाय करून घेतले. ती चांगली IT, प्रॉब्ली शी वॉज डुईंग वेल. सो तिने ते सगळं केलं आणि असं करत 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 एक 1.5-2 वर्षात जवळ म्हणजे ती माझ्याकडे आली. पहिले तर तो येत नव्हता, की ती सतत त्याला म्हणत की तू ये, भेटायला ये, आपण करू. पण त्यांनी म्हणजे एंगेजमेंटचं तिला हे दाखवलं, लग्नाचं दाखवलं. आणि जवळजवळ 2 वर्षांनी तिला कळलं की तो म्हणजे त्यांनी तिला म्हणजे टोटली ब्लॉक, म्हणजे जसं आपण म्हटलं आता की घोस्ट केलं. तो पूर्णपणे गायब झाला. तिने कमीत कमी 5-6 लाख रुपये त्याच्यावर खर्च केले. आणि म्हणजे एक तर हार्ट ब्रोकन आहे तो सेव्ह, तुमचा पैसा पण गेलेला आहे. आणि म्हणजे खूप मोठं वेळेचं पण नुकसान आहे. आणि आय गेस आफ्टर दॅट नवीन माणसावर ट्रस्ट ठेवायला पण थोडंसं डिफिकल्ट झालं. हो, म्हणजे आता म्हणजे डेफिनेटली आता म्हणजे ती येते थेरपीला किंवा आम्ही बोलतोय, पण ऍट द सेम टाइम तिला हिंमत होत नाहीये आता कोणाशी बोलायची. सो दॅट इज म्हणजे अशा गोष्टी पण घडतायत, ड्रॉबॅक्स. हो. सो हे आपण काळजी घ्यायला पाहिजे की आपण किती पुढे जातोय. किंवा ठीक आहे, एखादं बिल भरलं पण किंवा एखादा खर्च काहीतरी केला, पण हे सतत चालू आहे का, हे आपण थोडंसं अवेअर असलं पाहिजे. म्हणजे आपल्या स्वप्नाच्या आपलं म्हणजे आपण जे एक स्वप्न रंगून ठेवलंय त्या व्यक्तीबरोबरचं, त्यातनं बाहेर येऊन आपण स्वतःला शेक करून म्हणायला पाहिजे की ओके, हे आता इनफ आहे. करेक्ट. ऍटलीस्ट एकदा भेटल्यानंतर तुम्ही पुढच्या गोष्टी केल्या, ऍटलीस्ट थोडासा मला वाटतं फरक पडू शकतो. एकदा भेटून नाही, 6-6 महिने भेटून सुद्धा अशा गोष्टी घडू शकतात. 6-6 महिने. हा, हे भेटीबद्दल नाहीच आहे की तुम्ही किती कंटिन्युअसली अलर्ट आहात, अवेअर आहात समोरच्या व्यक्तीबद्दल. पण जर तसं अवेअर राहायचं असेल किंवा तसं असेल तर ऍटलीस्ट काय बेसिक गोष्टी कराव्यात असं वाटतं किंवा असाव्यात, करायला हव्यात? हा, की मला असं वाटतं की थोडंसं बॅकग्राऊंड आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे. त्या व्यक्तीचं आधी काय रिलेशनशिप्स होते ह्याबद्दल चर्चा करायला पाहिजे. म्हणजे किती ती व्यक्ती म्हणली की मला या विषयावर बोलायचं नाहीये, कारण हे काही लोक स्पष्ट म्हणतात की मला माझ्या पास्ट बद्दल बोलायचं नाहीये. पण तुम्ही काय ते सारखं सारखं बोलत बसू नका. पण एकदा तरी थोडी माहिती असली पाहिजे. आई वडील, नातेवाईक, काही सोशल मीडियावर काय तुमचं फुटप्रिंट्स किंवा जे काही आहे, हे तर तुम्ही थोडासा आपला होमवर्क, रिसर्च करायला पाहिजे. की जी व्यक्ती कुठे, म्हणजे घोस्टिंग कोण करू शकतं की ती एकदम आली आणि एकदम गायब झाली, म्हणजे कुठून तरी आली आणि गायब झाली. दुसरं त्या व्यक्तीशी काहीच आपला कनेक्ट नाहीये, की कॉमन फ्रेंड्स नाहीयेत, कॉमन रिलेटिव्ह नाहीयेत, काहीच नाहीये. हा, ऍटलीस्ट मग तुम्हाला तसं असं वाटत असेल, तुम्ही एखाद्याशी भेटलात, माझ्या मते मग तुम्ही त्यांचे कॉमन फ्रेंड शोधा किंवा त्यांच्याशी पण फ्रेंडशिप करा, अगदी बरोबर, फॉलो करा, अगदी बरोबर, त्यांच्याशी पण चॅट करून बघा की काय नेचर आहे किंवा काय आहे. पण जे आपण टोटली मिस करतो, आपण आपल्या जवळच्या मित्रालाच सांगत नाही मी कोणाला तरी चॅट करतोय. अगदी बरोबर आहे. ते कधी सांगणार आपण तिकडे, असं. आणि काय होतं की ह्या असे जे हे रिलेशनशिप्स आहेत, ह्याच्यात ही व्यक्ती इतकी तुम्हाला एंगेज ठेवते किंवा इतकी बिझी ठेवते की तुम्ही तेव्हा तुमचे मित्रमैत्रिणी काय, तुमचे नातेवाईक काय, किंवा आई वडील पण अगदी, किंवा कोणी अगदी जवळची बेस्ट फ्रेंड तुमची, तिला पण तुम्ही सांगत नसता किंवा तो तुम्हाला वेळच देत नाहीये. कारण इतकं सगळं असं रंगवलेलं असतं, सुंदर चित्र किंवा ती स्टोरी किंवा ते स्वप्न, की मी करत जाते आणि मला स्वतःला त्याच्यातनं बाहेर यायचं नाहीये.
आणि हे आय गेस मुलांच्या बाबतीत होत असं. मुलांच्या बाबतीत पण होतं अगदी. मी मी कायम म्हणजे ती किंवा तो असंच मी प्रत्येक वेळेला ट्राय करते म्हणायचं, पण तसंच आहे. हे तो पण असू शकतो आणि ती पण असू शकते. तेच मुद्दाम मी ते विचारलं, कारण बऱ्याच लोकांना असं होतं की यार नाही, मग ते त्याच साईडने असतं आणि आमच्या साईडने नाहीये, पण असं नाहीये. नाही तसं नाहीये. मुली पण असू शकतात. मी बघितलेलं आहे, अशा पण केसेस मी बघितलेल्या आहेत की इस्रायल मधनं मुलगी बोलतेय आणि कलकत्त्यातनं मुलगा बोलतोय आणि इव्हेंच्युअली हा ऑल द वे इस्रायलला जातो तिच्याशी, तिच्यासाठी की मी तुला भेटायला आलोय वगैरे, आणि ती तिथे नाहीच आहे. सो आणि एअरपोर्ट म्हणजे अगदी आपण जसं फिल्म मुव्हीज मध्ये बघतो तसं की एअरपोर्टवरच आली नाहीये, असाच किस्सा सुद्धा मी ऐकलेला आहे. इव्हन मला वाटतं हे इंटरसिटीज मध्ये पण होत असतं, साऊथ वर्सेस मुंबई किंवा मुंबई भारतात पण. बरोबर आहे, बनारस, अगदी बरोबर आहे. तिकडे पण खूप असा क्राऊड आहे. बरोबर आहे. सो तिकडे पण क्राऊड आहे पेक्षा मला असं वाटतं की इट्स अबाउट द डिस्टन्स. सो म्हणजे मला माहित नाही की आपण आता हे म्हणजे ऍज अ लर्निंग किंवा ऍज अ काय कशी काळजी घ्यायला पाहिजे. सो मी म्हणेन की शक्यतो लोकल व्यक्ती बघा की जिचं तुम्ही घरदार, कॉलेज, शाळा थोडं तरी तुम्हाला काही करू शकता. कारण लॉंग डिस्टन्सेस इव्हेंच्युअली मग तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहित नसतात. किंवा सगळं तो सांगेल त्याच्यावरच डिपेंड राहावं लागतं. अगदी बरोबर. सांगेल त्याच्यावरच डिपेंड राहावं. बरोबर. दॅट इज ओनली द ट्रूथ म्हणून पुढे जावं लागतं. अगदी बरोबर आहे. तसं घाबरवून टाकलंय आम्हाला ताई की असं फ्रॉड्स होतात, ते सगळे होतात. त्यासोबतच आता विचारायला आवडेल की रिलेशनशिपचे ना खूप सारे फ्लॅग ऐकलेत मी, आणि आपण बऱ्याचदा ऐकतो रिलेशनशिपचे रेड फ्लॅग जे आहेत, हे ते आहेत, ते आहेत. तर ते काय असतात आणि ते कसे ओळखायचे सांगितलं तर खूप आवडेल, म्हणजे एक क्लिअरिटी येईल, म्हणजे कुठले कुठले रेड फ्लॅग आहेत आणि कसं कसं आहे ते. माझ्या मते रेड फ्लॅग आपण बोलूयात. ग्रीन फ्लॅग तर मला वाटतं की सगळं चांगलंच चालू आहे. सो ग्रीन फ्लॅग इज सगळं चांगलं चालू आहे. ओके. सो रेड फ्लॅग म्हणजे की काहीतरी खूप भयंकर आहे बेसिकली, की त्याच्यामुळे आपल्याला डॅमेज होऊ शकतो. रिलेशनशिप मोडेल तर ठीकच आहे, पण त्याच्यामुळे आपल्याला काही हानी होऊ शकते. सो म्हणजे की हे रेड फ्लॅग आपल्याला ओळखता यायला पाहिजे. की जसं मी आधी बोलले की आपण जेव्हा एखाद्याच्या प्रेमात पडतोय किंवा एखाद्याला डेट करतोय तेव्हा आपण एक छान छान स्वप्न पॉझिटिव्हली खूप जातो आणि आपण आपल्या स्वप्नात असतो. पण त्या स्वप्नातनं जागं होऊन ह्या गोष्टींकडे आपलं लक्ष ठेवणे किंवा ऑब्झर्व करणे, क्लोजली व्यक्ती समोरची कशी वागते, काय करते, आपण एकत्र असताना काय करते, कुणाशी बोलते, हे सगळं थोडंसं आपण अवेअर असलं पाहिजे. म्हणजे अगदी पॉझिटिव्ह किंवा कंट्रोलिंग नाही, पण थोडंसं अवेअर तर नक्कीच आपण असलं पाहिजे. सो गंमत म्हणजे हे आपल्याला फक्त रेड फ्लॅग आणि ग्रीन फ्लॅग माहिती आहे, त्यात अजून फ्लॅग्स आहेत. येस. सो मला आता रिसेंटली मी ते ऐकलेत की एक असतं पिंक फ्लॅग. ओके. सो आता जसं आपण म्हटलं की आता ही नवीन जी जनरेशन आहे ही सगळ्या गोष्टीला लेबल करते. सो हे आपण आधी पण होतं की पिंक फ्लॅग आधी पण होता की मला तो खूप आवडतो, सगळं छान आहे, पण एक काहीतरी गोष्ट अशी आहे, मिसिंग आहे, किंवा एक काहीतरी छान नाहीये त्याच्याबद्दलचं. पण ते एवढं पण छान म्हणजे असं नाहीये की ज्याच्यासाठी मी हे सोडून द्यायला पाहिजे किंवा मोडायला पाहिजे किंवा ब्रेक करायला पाहिजे रिलेशनशिप किंवा त्या डेटिंग स्टॉप करायला पाहिजे. अशी गोष्ट की जी थोडीशी आपण हँडल करू शकतो, मे बी बोलू शकतो त्याच्याशी, किंवा मे बी तो शिकला तर तो काही प्रयत्न करू शकतो, ती करू शकते. म्हणजे पिंक फ्लॅग इज समथिंग मॅनेजेबल, की जे खटकणारी गोष्ट आहे पण ती आपण मॅनेज करू शकतो, आत्ता नाही तर नंतर कधीतरी. त्याला पिंक फ्लॅग म्हणतात. सो ते पिंक फ्लॅग झालं. पिंक कलरला कुठे कनेक्ट करू शकतात ती लोक? म्हणजे तो रेड आणि मला वाटते जो दुसरा अजून एक फ्लॅग आहे बेज, त्याच्या मधला कलर आहे तो की पिंक. व्हॉट इज बेज? आता बेज अजून वेगळं. इट्स लाईक मोर ऑफ, आय फील की व्हेरी इंडिव्हिज्युअल आहे. की सपोज एखादी मुलगी एखाद्या मुलाला डेट करते आणि तो बायकिंग मध्ये आहे किंवा तो खूप त्याला मे बी काय रेसिंग आवडतो किंवा असं काही आवडतं की जे तिला आवडत नाही अजिबातच. सो पण ही गोष्ट एखाद्या दुसऱ्या मुलीसाठी ती खूप आवडीची असू शकते. सो दॅट इज बेज फ्लॅग, की सगळं चांगलं आहे पण एखादी त्याची हॉबी म्हणा, सवय म्हणा. सो हे थोडंसं वेगळं आहे पिंक फ्लॅग पेक्षा, की त्याच्यापासून हानी नुकसान असं काही नाहीये.
पण मी त्याच्यात मग पार्टिसिपेट नाही करू शकणार, किंवा मग तो खूप बिझी असणार त्याच्या आयुष्यात, मग तो जर का बायकिंगला निघून गेला तर तो माझ्याशी बोलणार नाही 2-2, 3-3 दिवस, असं काही थोडंफार की इनसिक्युरिटी असू शकते थोडीशी. सो म्हणजे आणि जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती असणारच आहेत. सो बेज फ्लॅग आय फील आपण थोडंसं हेल्दी वेनी घ्यायला पाहिजे, की प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. सो आपल्याला त्या गोष्टीसाठी त्या व्यक्तीला वेळ तर द्यायला लागणार आहे. आता जसं या जनरेशनचं खूप स्पेस किंवा हे आपण जसं आपण खूप बोलतो की माझ्या आणि माझ्या आधीच्या जनरेशनमध्ये स्पेस वगैरे हे खूप कमी, आम्हाला माहिती पण नव्हतं प्रॉब्ली, किंवा अवेअर नव्हतं. पण आता ह्या लोकांना खूप या गोष्टीचं अवेअरनेस आहे. सो मग हे बेज फ्लॅग सगळं तिथे थोडंसं येऊ शकतं की सो दॅट इज लाईक रेड, पिंक अँड नाव वी हॅव द बेज फ्लॅग. लिटरली आम्हाला हे दोन माहितीच नव्हते, किंवा मी आज फर्स्ट टाइम ऐकतो. माझ्यासाठी पण खूप नवीन आहे. असे खूप सारे शब्द आहेत की जे आपल्याला माहित पण नाही आहेत, आणि ते अगदी सहज रोजच्या बोलीभाषेत ही मुलं बोलतायत. आता या शब्दावरून मला आता हे विचारावं असंच वाटतंय की मिलेनियल जनरेशन आणि जेनझी यांच्या रिलेशनशिपमध्ये पण काही डिफरन्सेस तुम्हाला जाणवतात का? आता तुम्ही जर कोच आहात किंवा रिलेशनशिप खूप केसेस हँडल करताय, तर काय डिफरन्सेस जाणवतात आणि कसं असतं दोघांचे रिलेशनशिप हँडल करायचं, किंवा ओव्हरऑल कसं असतं? सो आता ह्याच्यात एक खूप महत्वाचा भाग आहे की आपण जर का मिलेनियल्स म्हटले की म्हणजे ते साधारण 30ला पोचतायत आता, बरोबर आहे. आणि जेनझीज म्हटले की ते आता मे बी 25 पर्यंत पोचलेत, बरोबर आहे. म्हणजे आपण जर का टाइमलाईन त्यांची बघितली तर. सो जे 30शीतले किंवा 28 क्रॉस केलेली मुलं आहेत, ह्यांचे पेरेंट्स थोड्या आधीच्या जनरेशनचे आहेत, म्हणजे एज वाईज आपण जर का बघितलं तर. सो ते थोडेसे म्हणजे असे मध्ये कस्पवर आहेत, की इकडून घरून असं प्रेशर पण आहे म्हणून मला लग्न पण करायचं आहे. पण आत्ताचे जे हे नवीन मुलं आहेत ह्यांच्यासाठी करिअर मेन महत्वाचं आहे. म्हणजे मी आता जे बघते की सगळ्यात पहिले मुली काय मुलं काय दोघेही आपल्या करिअरवर फोकस करतायत. अजून एक वेगळं आहे की ही लोक बऱ्यापैकी त्यांना माहिती आहे, आत्ताची जी पिढी आहे, की मी 2 वर्षांनी मी US ला जाणार आहे शिक्षणाला. सो मला माहितीये की हे काही किती चालेल काही माहित नाहीये. सो मी तशी प्रिपेअर्ड आहे. तसे मला वाटतं मिलेनियल एवढे प्रिपेअर्ड नव्हते. त्यांना वाटत होतं की आपण वर्कआउट करून घेऊ, तो US ला गेला तरी मी करीन, किंवा ती कुठे गेली तरी मी करीन, आणि त्यांना तसं वाटत होतं. पण ही लोक थोडीशी प्रिपेअर्ड आहेत की मे बी हे वर्कआउट नाही होणार आहे. सो म्हणजे हार्टब्रेकचं मी म्हणेन की थोडी इंटेन्सिटी किंवा एक फ्रिक्वेन्सी किंवा काय नंबर पण कमी होतो थोडा, की तुम्हाला दोघांना माहिती आहे की काय होणार आहे आपल्या पुढचं. आणि आता जर का आपण ही पिढी बघितली तर सगळ्या खूप मुलं बाहेर शिक्षणाला, किंवा अगदी बाहेर देशी नाही तरी परदेशी नाही तरी भारतात कुठेतरी जॉब लागलाय, आयटीचा जॉब लागलाय, बँगलोरलाच गेलोय, असं हे चालूच आहे. सो हा एक मेन डिफरन्स आहे की जे मिलेनियल्स आहेत ते थोडे अजून पण सोशली बॉदर्ड आहेत, किंवा पेरेंट्सच्या इन्फ्लुएन्स खाली आहेत. ही पण मुलं आहेत असं नाहीये अगदीच, पण ह्यांचे पेरेंट्स थोडे यंगर आहेत. त्यामुळे त्यांना अवेअरनेस आहे की जसं आता माझ्या एज ग्रुपला अवेअरनेस आहे की बाबा आपली मुलं जेनझी आहेत, तर मग ह्यांच्याशी थोडंसं आपल्याला ह्यांच्यासारखं डील करायला लागेल, किंवा ह्यांचं फ्रीडम, स्पेस ह्याची काय म्हणतात ना व्याख्या वेगळी आहे. सो हे त्यांना ते बोनस आहे कदाचित की त्यांचे पेरेंट्स जरा जास्ती अवेअर आहेत. मी असू शकतो. हा जसं मी तुम्हाला चाललं तसं होतं ना, म्हणजे 28 नंतर मुलाला काय किंवा मुलीला काय लग्नाचा विषय घरी निघतोच. या सगळ्या गोष्टी समजून सांगून मग लग्नाचा विषय काढणं आय गेस थोडंसं डिफिकल्ट होत असणार आहे, जे 25च्या मुलासाठी किंवा 24च्या मुलासाठी डिफिकल्ट नसेल तेवढंसं. आता 25 कोणी लग्नाचा विचारच करत नाहीये मोस्टली. 28-29 नंतर कुठेतरी इव्हन घरी सुद्धा मी आता बऱ्याचशा ज्या काही फॅमिलीज बघते की 28-29 नंतर ते लोक आता म्हणजे बघायला लागायचंय, किंवा मुलाशी आपल्या बोलायला पाहिजे की आता तुला लग्न करायचंय का, तुला बघायचंय का, किंवा तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का, म्हणजे हे चालू होतं. आणि ते इतकं स्पष्टपणे विचारलं जाते, नाही तर जुन्या याच्यात नव्हतं, हा क्वेश्चनच नव्हता की गर्लफ्रेंड. मुलगी ग्रॅज्युएट झाली किंवा मुलगा ग्रॅज्युएट झाला, थोडासा जॉब लागला, तुम्हाला 1 वर्ष तुमचं झालं की लगेच घरात लग्नासाठी बघायला तयारी चालू असायची. पण जसं तुम्ही म्हणालात
तो पण खूप मोठा चेंज आहे ना, की घरचे विचारतायत की कोणी आहे का. हा आधी ते नव्हतं किंवा नसेल, मला वाटतं. करेक्ट का होतं किंवा कसं होतं ते? आधी पण काही फॅमिलीज डेफिनेटली असतील, पण काही लोकांचं म्हणजे मे बी ठरवलेलंच होतं की आपण आपल्या अरेंज मॅरेज करायचं आहे किंवा हे असायचं. आता तसं राहिलेलं नाहीये. आता पेरेंट्सला पण माहितीये की हा मुलगा जर का 2 वर्ष कुठेतरी दुसऱ्या गावात राहतोय, आपल्याला तो माहितीच नाहीये, तो आपल्या जवळच राहत नाही आहे, तर कदाचित मे बी एखादी मुलगी त्याला भेटलेली असेल किंवा त्याचं काही चालू असेल, हे आपल्याला कळणार नाही. Correct. जेव्हा मुलं घरात राहतात तेव्हा आपल्याला दिसत असतं ते. हा, बिहेवियर जास्त हा, पण हे म्हणजे कम्युनिकेशन मध्ये खूप फरक आहे की आताचे पेरेंट्स खूप ओपनली विचारतायत. कदाचित मी आता बऱ्याचशा मुलींची किंवा मुलांशी बोलते तेव्हा ते म्हणतात, म्हणजे ते मुलं कंप्लेंट करतात की आमचे आई वडील आमच्यासाठी बघतच नाहीयेत. असं पण आहे. हो, असं पण आहे की मग मी म्हणते, अगं तू सांग मग की तुला लग्न करायचं आहे, पण मी कसं सांगू? म्हणजे 28 वर्षाची मुलगी हे माझ्याशी अगदी, म्हणजे काल सुद्धा मी बोलले की ती म्हणली की त्यांनी सुरुवातीला मला 1-2 प्रोफाईल दाखवले, पण मग मी ते नाही म्हणले तर त्यांनी बंदच केलं दाखवायला. छान आहे. मग म्हटलं, अगं तू सांग की तुला बघायचंय, तुला करायचं आहे. सो आता ते अजून, म्हणजे हा नवीन प्रॉब्लेम आहे की आई वडील म्हणतच नाही की लग्न कर बाबा. आई वडिलांनी सगळं मला तुझ्या भरोशावर, राम भरोशा असलं सगळं. हा, म्हणजे त्यांनी गृहीत धरले की बेबी ह्यांनी शोधली आहे स्वतःची एखादी मैत्रीण किंवा कोणीतरी जवळची व्यक्ती की जिच्याशी लग्न करायचंय. सो हा एक आता नवीन प्रॉब्लेम आहे की पेरेंट्स जरा रिलॅक्स्ड आहेत. जे पॅरेंट्स बघतायत किंवा जे स्टुडंट बघतात, प्लीज तुमच्या मुलांसाठी पण असं होऊ द्या, म्हणजे त्याला पण कंप्लेंट करायची वेळ होतात की यार माझ्यासाठी बघा म्हणून, कारण ते पण थोडंसं वेगळं फिलिंग असावं माझं मत. हो, अजून एक फरक मला आता जाणवतंय की म्हणजे अगेन तुझ्या वयाची जी मुलं आहेत, 28 नंतरची मुलं आहेत, बरीचशी मुलं त्यांना असं वाटतंय की आई वडिलांनी बघून द्यावं. म्हणजे मला हे काम आहे आता, कारण एखादी मुलगी शोधणं किंवा आता मुलगा शोधणं हे टास्क पण झालंय काही लोकांसाठी. मी अशी पण लोक बघतेय की ते म्हणतात मला कोणी मिळत नाहीये, आई वडील बघत नाहीयेत, कोणीतरी शोधून द्या. भारी आहे, पण मला आवडतं हे, म्हणजे की मुलांना हा प्रश्न पडतोय की कोणीतरी शोधून द्या. आता मला नाही मिळालंय किंवा माझ्या 28 वर्षात मला ते जमलं नाहीये आणि आता तुमच्याकडे आहे ती जबाबदारी. अशा वेळेस पॅरेंट्स लोकांनी पण कसं ते केलं पाहिजे का? ह्या सगळ्या टर्म्स अंडरस्टँड करून ते केलं पाहिजे का? कारण डेफिनेटली मला असं वाटतं की रिलेशनशिपवर ज्यावेळेस आपण येतो किंवा ह्या सगळ्या वर्डिंग्स ज्यावेळेस आपण येतो, त्या गोष्टी वर्सेस लग्न, इट्स अ व्हेरी डिफरंट थिंग, राईट? म्हणजे 180 शिफ्ट म्हणू किंवा 360 शिफ्ट म्हणायला ते हरकत नाहीये, कारण ह्या गोष्टी तितकी फॅमिली इन्व्हॉल्व्ह नसते. मी अँड द अनदर पर्सन, म्हणजे इंडिव्हिज्युअल ती आणि मी जास्त इन्व्हॉल्व्ह असतो. आणि बऱ्याचदा ती गोष्ट आपण मित्रमैत्रिणींना सांगत नाही, खूप लेटली सांगतो, किंवा काहीतरी हिकअप्स होत आहेत, काहीतरी गोष्टी पटत नाहीत, मग आपण सांगतो अरे माझं असं असं सुरू झालं होतं, मी असं असं केलं आणि मग तो आज मला असं बोलतोय, असं कसं बोलू शकतो. इथे गेल्यानंतर आपण ते सांगतो बऱ्यापैकी, किंवा खूप क्लोज 1-2 लोकांना माहिती असते की आम्ही सुरुवात केली आहे बोलायला. वर्सेस रिलेशनशिप, म्हणजे सॉरी वर्सेस लग्न, ज्याच्यासोबत उद्या परवा 5 दिवसाचं करायचंय लग्न, 4 दिवसाचं, आणि परवापासून एकत्र राहायचंय. हे अंडरस्टँडिंग फॅमिलीला देणं किंवा फॅमिलीने अशी व्यक्ती शोधून आपल्यात आणणं, कसं म्हणजे ते जुळवायचं कसं आहे? हा, सो इथे थोडंसं आपण म्हणजे ओपन कम्युनिकेशन असलं पाहिजे, की जसं मी कसं सांगू की माझ्यासाठी मुलगा बघा घरात, हा जो प्रश्न आहे, सो हा कुठून येतोय की लहानपणापासून आपण लग्नाबद्दल, बॉयफ्रेंड बद्दल किंवा रिलेशनशिप बद्दल आई वडिलांशी बोललोच नाहीये कधी. सो मला असं वाटतं की आत्ताचे जे पेरेंट्स आहेत त्यांनी मुलं 17-18 वर्षाची झाली की थोडंसं एक लाईट वातावरण ठेवून, किंवा तुला गर्लफ्रेंड आहे का, या ही मुलगी तुझी गर्लफ्रेंड आहे का, असं थोडंसं जर का कम्युनिकेशन चालू ठेवलं, तर मग जेव्हा तो मुलगा किंवा ती मुलगी 28 वर्षाची होईल की ती येऊन म्हणू शकेल तुम्हाला की माझ्यासाठी बघा बाबा, आता तुम्हीच बघा, मला कोणी नाही सापडली आहे ते. सो इट इज ऑल अबाउट की आपण आपल्या मुलांबद्दल बरोबर कसं कम्युनिकेशन ठेवतो आहे, की त्यांना गृहीत न धरता की ते त्यांचं बघून घेतील. आणि मुलगा शोधणं किंवा मुलगी शोधणं हे ऍक्टिव्हली दोघांनी करायला पाहिजे, की मुलांनी पण करायला पाहिजे आणि आई वडिलांनी पण करायला पाहिजे. अगदी दोघांनी बसून की मला कसा मुलगा हवाय, मुलगी हवी आहे, हे मुलांनी सांगायला पाहिजे की मला बाबा US ला जाणारा मुलगा नकोय, मला भारतातलाच पाहिजे आहे, किंवा मला ITतला नकोय, मला पायलट हवाय, व्हॉटेव्हर जे काही आहे, हे तुम्ही तुमच्या आई वडिलांशी कम्युनिकेट करता यायला पाहिजे, बोललं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी ऑफकोर्स पेरेंट पण तेवढे अगेन की ओपन, तुम्ही मुलांचं ऐकून घेणं किंवा त्यांना अगदी जजमेंटल होऊन प्रत्येक गोष्टी त्यांची रिजेक्ट न करणं,
हे खूप इम्पॉर्टंट आहे. नक्कीच. पण आता जर आपण पुन्हा रिलेशनशिपवर येताना बोलायला आवडेल मला, की रिलेशनशिपमध्ये आपण बघतो की हे सगळं कम्युनिकेशन ठीक आहे, पण ज्यावेळेस आपण जेनझी म्हणतोय किंवा मिलेनियल किंवा कोणीही जनरेशन म्हणतो रिलेशनशिप, आज सोशल मीडियामुळे सगळ्यांना तो गुडी पार्ट हवाय. म्हणजे मी हे खूप ऑब्झर्व केलंय किंवा खूप साऱ्या रील्समध्ये ऑब्झर्व केलंय. जर आजी आजोबा 90तले असतील आणि त्यांचं रिलेशन दाखवलं की हात देऊन चढतायत, तर सगळ्यांचं स्टेटस असतं की असं पाहिजे तसं पाहिजे. पण ते मेंटेन कसं करायचं हे जर सांगितलं, काही टिप्स म्हणेल किंवा काही फॉर्म्युला असतं आवडेल, किंवा ते 90 पण एका दिवसात तर नाही पोहोचणार ना. आणि असं नाही की ते 90 गेलेत म्हणजे हिकअप्स नाही झाले किंवा काही गोष्टी खटके नाही म्हणजे तुला होणार. लॉंग टर्म किंवा लॉंग रिलेशनशिप्स कसं कसं टिकवायचं? म्हणायचं आहे. हां. मला हे खूप वाटतं की आत्ता जे आपण म्हणतो की मी अशीच आहे, मी अशीच राहणार आहे. म्हणजे आत्ता जे मी ब्रेक होतात, लग्न म्हणा किंवा रिलेशनशिप्स म्हणा, हे थोडीशी आपली ऍडजस्टमेंटची किंवा थोडं सॅक्रिफाईस करण्याची, थोडंसं कॉम्प्रोमाइज करण्याची भावना राहिलेली नाहीये. ओके. सो म्हणजे समोरची व्यक्ती, म्हणजे मी असं जेव्हा कपल्स येतात तेव्हा म्हणजे तो लिटरली म्हणतो की हो, आम्ही मागचे 10 वर्ष मी कधीच काही केलेलं नाहीये. मग आता ही जॉब करायला लागली, मग मी आता का करू? ओके. सो असं नाही ना, 10 वर्ष तुम्ही एका पॅटर्न मध्ये जगत होतात, पण आता जर का तो पॅटर्न बदललाय तर तुम्हाला पण बदलायला पाहिजे. करेक्ट. सो जसं काळाप्रमाणे आपल्या गरजा जशा बदलतात, की आपण मे बी तुम्ही आधी डेटिंग फेजमध्ये आहात, मग हनीमून फेजमध्ये आहात, मग तुमचं पेरेंटिंग फेजमध्ये आलात, मग तुम्ही प्रॉपर्टीज घेताय, कार घेताय, म्हणजे तुम्ही पैसे कमवायचा प्रयत्न करताय दोघं मिळून. सो जसं जसं फेज बदलणार आहे तसं तसं तुमच्या पार्टनरची किंवा तुमचा स्वभाव बदलू शकतो, पर्सनॅलिटी बदलू शकते, आवडी-निवडी बदलू शकतात. सो त्या कंटिन्युअसली आपण असेस करून समजून घेणं किंवा त्या वेळेची गरज काय आहे हे समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्या अनुसार आपल्यात बदल घडवणे. ओके. दुसऱ्या म्हणजे ती बदलण्यापेक्षा मी कसा बदलू किंवा तो बदलण्यापेक्षा मी काय कसा करू की बदलू? तो खुश राहील. थोडंसं ही भावना पाहिजे आहे. म्हणजे एक कंपॅशन, काइंडनेस किंवा सॅक्रिफाईस, कॉम्प्रोमाइज ही थोडीशी तरी आपल्याकडे एक फिलिंग पाहिजे आपल्या पार्टनर बद्दल. म्हणजे मला डायरेक्टली नाही विचारायचं, पण इनडायरेक्टली असं विचारायचं आहे की मग जेनझी मध्ये कुठेतरी हे मिस वाटतं का, जेव्हा तुम्ही असे रिलेशन्स बघता किंवा जेनझीच्या ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजी बघता तेव्हा, किंवा त्याच्यावर काय ओपिनियन असतं जेनझींचं? अ, त्यांच्या म्हणजे त्यांच्या जनरेशनचा एक मला जे असं वाटतंय, म्हणजे थोडीशी काळजी किंवा हे की ते लोक खूप जास्त स्वतः सेल्फ सेंटर्ड असू शकतात किंवा सेल्फ अवेअर आहे. किंवा आता हे मेंटल हेल्थ बद्दल वगैरे एवढं, म्हणजे जसं मी आधीच म्हणले की मेंटल हेल्थ बद्दलची त्यांची अवेअरनेस खूप आहे. पण मग हे उलट पण काम करू शकतं. ओके. की सेन्सिटिव्हिटी वाढू शकते आपली, की मे बी की बघ मला माहितीये की ओके, लव्ह बॉम्बिंग काहीतरी आहे. सो मग मी हे बघायला लागते की हा लव्ह बॉम्बिंग करतोय का? ओके. म्हणजे मी कंटिन्युअस ते हाय अलर्ट मोड मध्ये राहते. करेक्ट. किंवा क्रॉस चेकिंग मोड मध्ये राहतो. हा, किंवा कंटिन्युअस माझे असे म्हणजे माझे गार्ड्स, मी लाईक दे आर ऑलवेज लाईक आय एम अप विथ माय गार्ड्स, की मी कधीच असं रिलॅक्स नाहीये. ओके. सो ते असू शकतं. दुसरं म्हणजे खूप इंडिव्हिज्युअलिस्टिक आहेत ही मुलं, की ह्यांना एक्झॅक्टली माहिती की मला काय हवंय, काय नाही हवंय. मग अशा वेळेला आपल्याला जे हवंय ते कसं मिळणार आहे प्रत्येक वेळेला? करेक्ट. दॅट्स ट्रू. की मी एक व्यक्ती अशी इमॅजिन केली की मला अशी हवी आहे, म्हणजे मी तयार आहे की क्रायटेरिया घेऊन, पण मग ती तशीच येणार आहे का? मग मी थोडंसं अगेन की तिथे मग कॉम्प्रोमाइज, की मग माझे प्रायोरिटीज काय आहेत, किंवा हे चालून जाईल नाही नसलं तरी, हे थोडंसं ऍडजस्टमेंट असली पाहिजे. ऍडजस्टमेंट आणि सॅक्रिफाईस किंवा कॉम्प्रोमाइज डझंट मीन की यू डोंट, म्हणजे तू स्वतःच्या मनाचं काही नाही करायचं आहे, पण स्वतःच्या मनाचं करताना दुसऱ्याला दुखवायचं पण नाहीये. करेक्ट. मला वाटतं ते तुम्हाला त्या वर्डचा मिनिंग एक्झॅक्ट डिक्शनरी घेण्यापेक्षा व्हॉट एक्झॅक्टली रिक्वायर्ड ॲट द मुवमेंट ऑर ॲट द सिच्युएशन खूप महत्वाचं आहे. म्हणजे असं होऊ शकतं ना, जसं तुम्ही म्हणालात की 10 वर्षानंतर तुम्ही काहीच केलं नाही, पण आता करावं लागतं. मे बी ते थोडा टाइमांपुरतं करावं लागेल, 4 महिने, 6 महिने, वर्षभर. नंतर पुन्हा बॅक टू नॉर्मल येऊ शकतात गोष्टी. पण त्यावेळेस जर तुम्ही तो अपफ्रंट होऊन गोष्टी केल्या, तर समोरच्या व्यक्तीला हे वाटेल, म्हणजे 10 वर्ष जे काही मी केलं त्याचं चीज झालं आणि इट्स गोइंग इन अ राईट डायरेक्शन इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग सम हिकअप्स ऑर तू मी होण्याशिवाय. नक्कीच आहे. आता हे सगळं बोलत असताना पुन्हा एक टर्म येते, जे की जेनझी आणि सोशल मीडिया. कारण सोशल मीडियावर जेनझी
खूपच जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह आहेत आणि तिथे त्यांच्या चॉईसेस ठरलेल्या आहेत. मग त्याच्यानुसार काही गोष्टी रिलेशनच्या बदलताना दिसतात का, किंवा त्याच्यानुसार काही त्यांचे पॅरामीटर्स ऑफ रिलेशन बदलताना जाणवतात का? हो, गुड, दिस अ व्हेरी गुड पॉइंट. की मला असं वाटतं की ही लोक खूप जास्त टेक्स्टिंग किंवा डिजिटल ह्याच्या प्लॅटफॉर्म्स किंवा फोन, व्हॉट्सॲप, इन्स्टा ह्याच्यावर जास्त रिलाय करतात. ओके, सो कुठेतरी मला असं वाटतं की मग तुम्ही एक मास्क घालून पण, की मला हवं तेव्हा मी रिप्लाय करणार, कधीतरी मी गुगल करून पण रिप्लाय करू शकते. बरोबर आहे की तू काय प्रश्न विचारलाय तो. सो म्हणजे त्या गोष्टी घडू शकतात की टू मच ऑफ टेक्स्टिंग आणि हे प्रेफर्ड आहे रादर दॅन की आपण समोरासमोर भेटणे किंवा डेट करणे, मूवीला जाणे. ह्याच्यापेक्षा मग की आपण फोनवर, नेटफ्लिक्सवर तू पण ही सिरीज बघ, मी पण बघ. आता तर हल्ली असे काही काही ऍप्स आहेत की जिथे तुम्ही दोघं सेम स्क्रीन शेअर करू शकता किंवा सेम गोष्टी बघू शकता. सो मला ते थोडंसं म्हणजे काळजीपूर्वक वाटतं की तुम्ही मग घरातच आहात का, मग तुम्ही बाहेर जात नाहीये का, किंवा नवीन गोष्टी एक्सप्लोर करत नाहीयेत का. सो ते एक आहे ह्यांचं म्हणजे रिलेशनशिपचा फरक, की मिलेनियल्स आणि जेनझी मधला हा आहे की डेफिनेटली की हे जास्त टेक्स्टिंग आणि फोन मधनं कम्युनिकेशन जास्ती चालू आहे. सोशल मीडियावर आलो आहे, इन्फ्लुएशन किंवा इन्फ्लुएन्सिंग ह्याच्यावर न बोलता राहत नाही मला. तर मला जनरली आवडेल जाणून घ्यायला की इन्फ्लुएन्सिंगमुळे रिलेशनशिपवर काय परिणाम होतात, असं जाणवतंय का, किंवा असे काही केसेस येत आहेत का? इन्फ्लुएन्सिंगमुळे असं नाही म्हणणार, पण सोशल मीडियामुळे येत आहेत. आता आपण सोशल मीडियावर बोलत असताना सोशल मीडियाला नावं ठेवणं योग्य नाही आहे, पण आपण किती घेतोय, काय बघतोय हे आपला कंट्रोल असला पाहिजे. जे काही आपण बघतोय की ते दोघं मालदीव्सला गेले आहेत. ओके, म्हणजे मी अशा केसेस बघितल्या आहेत की ती मुलगी माझ्या इथे येऊन बोलली आहे की मॅम तुम्ही तो काल माझा फोटो लाईक केला ना, त्याच दिवशी आमचं हे भांडण झालं होतं. म्हणजे असं मी ऐकते. किंवा की आता रिसेंटली मी खूप अगदी वर्षभर झालं एक त्यांचं लग्न झालंय, एक कपल आलं होतं आणि दे वर डेटिंग फॉर क्वाईट लॉंग टाइम, 4-5 वर्ष. मुलगा काही खूप ऍक्टिव्ह नाहीये, मुलगी बऱ्यापैकी ऍक्टिव्ह आहे. ते त्यांनीच मला सांगितलं. आणि ती म्हणली की हा माझ्या बरोबर स्टोरीज कधी पोस्ट करत नाही, किंवा आम्ही कुठे गेलं तर काही पोस्ट करत नाही, पण हा त्याच्या बेस्ट फ्रेंडला भेटला तर त्यांनी लगेच पोस्ट केलं, बहिणीबरोबर गेला तर लगेच पोस्ट केलं. मग त्याचं असं म्हणणं आहे की अगं तसाच मी ऍक्टिव्ह नाही आहे आणि तू माझ्या जवळ आहेस, तुला काय मी दाखवायचंय की मी तुझ्या बरोबर आहे, किंवा मी जगाला काय दाखवायचंय. म्हणजे त्याचंही बरोबर होतं की तो ऍक्टिव्हच नाहीये सोशल मीडियावर, पण मग तू तीच स्टोरी कशी टाकली मैत्रिणी बरोबरची किंवा बहिणी बरोबरची, ह्याच्यावरनं भांडण. किंवा मग की मुलगा म्हणतो की ही आमची भांडणं झाली की असे 25 रील आलेले असतात इन्स्टावर, आणि घरी आलं की ही अपेक्षा असते की ती मी 25 रील्स बघून आलोय आणि त्याच्यावर चर्चा व्हाव्या. आणि ती रील असते कुठली, अमेरिकेतली, की जे आपल्या कल्चरसाठी किंवा आपल्या फॅमिलीसाठी रेलेव्हंटच नाही आहे. भांडणं पुण्यात झाली आणि अमेरिकेची रील सोल्युशन नसू शकतं. एक्झॅक्टली. सो म्हणजे आपण इन्फ्लुएन्स कशाला होतोय, कुठल्या कल्चरला होतोय, किंवा मी काय अमेरिकन कल्चर वाईट आहे असं पण नाही म्हणणार, पण ऍट द सेम टाइम तुम्ही आपलं कल्चर काय किंवा आपली लाईफस्टाईल काय, आपण काय करतोय हे बघा. तुम्ही सगळं कुठेतरी डॉट्स जुळवायचे प्रयत्न की आपलं भांडण झालंय आणि तेवढ्यात मला ही रील दिसली की मग आता तू पण ही रील बघ आणि त्याच्यावर आपण चर्चा करू, हे बरोबर नाहीये. म्हणजे मी बघते, मला सुद्धा माझे खूप सारे क्लायंट्स आहेत की जे रील्स पाठवतात. ओके. की तो असा करतोय, ती अशी करते, हे बघ. हे अमेझिंग. सो म्हणजे हे एक भांडणाचं कारण आत्ता झालेले आहेत, आणि हे आत्ताच नाही, मागचे मी म्हणेन जेव्हापासून फेसबुक, इन्स्टा, सोशल मीडिया, कोविड मे बी मोर झाला नाही, फेसबुक खूप आधीपासून आहे. फेसबुक 2007 मला जे काय आठवतं तेव्हापासून आहे. सो हे तेव्हापासून आहे की मग तू हिच्याबरोबरचा फोटो का टाकला आणि माझ्याबरोबरचा नाही टाकला, किंवा ह्याच्यावर काय कमेंट केली, हे अजूनही चालू आहे. आणि हे सगळ्या जनरेशन मध्ये अगदी आहे. म्हणजे मिलेनियल असो किंवा जेनझी असो किंवा कुठल्याही, इट इज अबाउट अगेन की हे इंडिव्हिज्युअलिस्टिक आहे की आपण कसे आहोत. त्याच्यासोबतच मला असं पण विचारायचं होतं की कॉन्स्टंट इन्फ्लुएन्सिंगची कंप्लेंट होते का, म्हणजे कोणीतरी इन्फ्लुएन्स करतंय
मुलगा तिला फॉलो करतोय त्या इन्फ्लुएन्सरला, मुलगी नाही करते मे हम्म. आणि मग ते किती छान फिरतायत किंवा ते किती छान एकत्र कुक करतायत आणि मग आमच्यात तसं काहीच होत नाहीये, याच्याने सुद्धा रिलेशनशिपवर काही इम्पॅक्ट होतोय का? म्हणजे हो, मग बिफोर मॅरेजेस आणि आफ्टर मॅरेजेस? त्यालाच लेवल आहे फोमो, ओके. की ते जात आहेत आम्ही करत नाही, त्यांचंही नवीन लग्न झालंय, आमचंही नवीन लग्न झालंय, पण हे लग्न झाल्याचं सपोज नॉन लग्न कुठलं पण अगेन म्हणजे तुम्ही जस्ट डेटिंग फेज मध्ये आहात तरी होत आहे ओके. की त्यांनी सोशल मीडियावर काय म्हणतात सॉफ्ट लँडिंग केलेलं आहे ओके. किंवा हार्ड लँडिंग केलेलं आहे. म्हणजे हे भाषा आहे परत ह्यांची की म्हणजेच काय की मी मे बी हातात हात आहे असं फक्त फोटो पोस्ट केला आहे, चेहरे मे बी नाही केलेत किंवा टॅग पण नाही केलंय, पण माझ्या आयुष्यात कोणीतरी आहे हे मी पोस्ट केलं आहे, पण तू नाही करत आहे. म्हणजे ती इनसिक्युरिटी आहे की मग तू शुअर नाहीयेस का, तू का करत नाहीयेस, अगेन ऑल दॅट टर्म्स कम्स. हा म्हणजे परत हे इनसिक्युरिटी झाली की आपण तू करत नाहीयेस, मग तू माझ्यावर थांबणार आहेस का नाही, राहणार आहेस का नाही, आपल्या हे पुढे जाणार आहे का नाही. करेक्ट. सो हे खूप आहे की दुसऱ्याचं काहीतरी बघून आपण म्हणजे इन्फ्लुएन्सिंगच्या नावाखाली आपण स्वतःला प्रेशराईज करतोय किंवा कम्पेअर करतोय किंवा आपल्या पार्टनरला आपण म्हणजे कमी लेखतोय ऍट द सेम टाइम. मे बी असू शकतं. आता मध्यंतरी मी एक सिरीज बघितली, मला वाटतं बऱ्याच ज्यांनी पण बघितली असावी ती, मिसमॅच, विच इज अगेन अ लव्ह स्टोरी बेस्ट कम विथ सिच्युएशनशिप्स अँड ऑल दॅट मसाला ड्रामा जो आपल्या सिरीजेस मध्ये असतो तोच. आणि त्याच्यातला एंड मला कुठेतरी नाही आवडला. म्हणजे दे गेट एंगेज इन बिटवीन अ टाइम पिरियड आणि ऍट द एंड काहीतरी हिकअप्स होतात आणि त्यावेळेस ती मुलगी जस्ट बोलते त्याला की ते हिकअप्स मी तुला सांगितले नाही जस्ट बिकॉज ऑफ इट्स युअर स्पेशल डे. आणि जेव्हा की ती एंगेजमेंट त्या दोघांची होती आणि त्या मुलाचं एक्सपेक्टेशन असतं की वाय यू शुड नॉट से इट्स आर स्पेशल डे, मग तुला करायचीच नव्हती का एंगेजमेंट, आणि दे डिसाइडेड की वी जस्ट वॉन्टेड टू ब्रेक आउट. आणि मला ते नाही कळलं, मग असं होऊ शकतं का, म्हणजे वर्ड्स वाईज नुसार सुद्धा? हो, होऊ शकतं. कारण मी आता जर का बघितलं, अगेन नॉट बिंग बायस्ड, बट ऍट द सेम टाइम मुली बऱ्याच वेळा सोशल मीडियाच्या पोस्ट असतात किंवा काय, तिथे शब्द वापरतात अस टुगेदर. ओके. पण तसे मुलं वापरत नाही. म्हणजे मी मुलांचं खूप कमी बघते किंवा मी ऐकलं, म्हणजे हे मी भांडणांमध्ये ऐकलेलं आहे की जेव्हा माझ्या ऑफिसमध्ये येऊन कपल बसलंय, डेटिंग असो रिलेशनशिप असो, की तो कधीच असं म्हणत नाही. ओके. सो अगदी म्हणजे एखादा शब्द रिलेशनशिपला खूप डिफाईन करू शकतो एखाद्या व्यक्तीसाठी. ओके. म्हणजे तसं ते नेचर. हा. सो म्हणजे जसं तू म्हणलास की तो तुझा स्पेशल डे नव्हता, आपला होता, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि खरं तर म्हणजे चांगलं रिलेशनशिप आहे तर तिथे आपलं वी हे शब्द असले पाहिजे. आमच्या आधीची जनरेशन किंवा जनझी मिलेनियल्स जे आता तिसीत आहेत त्यांच्या आधीची जनरेशन जे रील्स आणि या सगळ्याला एक्सप्लोर नव्हते, ते लोक कसं कम्युनिकेट करत होते? का त्यांना राग व्यक्त झाल्यानंतर अटेन्शन सीक साठी काय गोष्टी होत्या? कारण रील म्हणजे काय अटेन्शन सिकिंगच असतं ना, की मला तुझं अटेन्शन हवंय, आपल्यात असं घडलंय, त्याचं ते रील असतं, राईट? पण त्याच्यासाठी आधीची लोक काही करत होती का, किंवा ते कसं होतं आधीचं? आधी कारण कम्युनिकेशन तुमचं समोरासमोर होतं. तुम्ही छोटे छोटे जेस्चर्स करणं, की तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणणं किंवा तुला आवडता एखादा मूवी आपण एकत्र बघणं किंवा लॉंग ड्राईव्हला जाणं, हे जास्त प्रिव्हॅलंट, म्हणजे जास्त ऍक्शन बेस्ड होतं सगळं. जाता जाता अजून काही वर्ड आहेत किंवा काही जार्गण आहेत जे मी ऑफिसमध्ये खूप वेळा ऐकतो, मला थोडंसं नाही समजत आहे, सो प्लीज एज्युकेट मी, असं मी म्हणाल तुला ताई. जसं की सिम्प एक आहे. हा. सो सिम्प म्हणजे की रिलेशनशिप मध्ये एक व्यक्ती खूप जास्ती एफर्ट्स टाकतीये आणि ती कायम टाकत राहू शकते किंवा तात्पुरती टाकती आहे, आणि एक व्यक्ती जस्ट वॉचिंग और जस्ट देअर, नॉट पुटिंग टू मच एफर्ट्स. सो दॅट्स कॉल्ड लाईक सिम्प. ओके. या. ईक एक आहे. ईक. व्हॉट इज एक्झॅक्टली ईक? ईक म्हणजे ऍक्च्युली आपण जसं इक्स म्हणतो तसंच साधारण त्याचा अर्थ होतो की तुम्ही सपोज एखादी मुलगी एखाद्या मुलावर डेटवर गेली आहे आणि छान सगळं चालू आहे, एकदम छान रोमॅन्टिक नाईट चालू आहे, त्यांची डिनर चालू आहे, सगळं चालू आहे, आणि तो काहीतरी खायला लागतो आणि खूप आवाज करतो. ओके. सो की ते अगेन की तो रेड फ्लॅग पण नाहीये पण आवडत पण नाहीये.
ओके, नेक्स्ट म्हणजे ऑकवर्ड आहे थोडं. क्रिंज. क्रिंज म्हणजे आता क्रिंज हा खूप कॉमनली आता वापरला जातो शब्द. क्रिंज म्हणजे समथिंग नॉट व्हेरी नाईस, नॉट क्लासी, चीप किंवा लिटल डिस्गस्टिंग इट कॅन बी. आणि सस त्याच्यासोबत बऱ्याचदा येतो. सस म्हणजे डॉजी, लाईक सस्पिशियस सस्पिशियस किंवा चांगल्या क्वालिटीचं नाहीये. ओके, ठीक आहे. आणि आता हे बऱ्याचदा ऐकायला मिळतं ते म्हणजे कॅप नो कॅप. हा, सो कॅप नो कॅप इज हा परत खूप मोठा स्लँग आहे की वेर त्याचा एक्झॅक्ट लिटरली आपण जर का मराठीत ट्रान्सलेट केलं तर टोपी घालणे. ओके, आता समजतं किंवा मला. टोपी घालणं म्हणजे कॅप. हो, नाईस. सो नेहाताई, खूप खूप धन्यवाद तुझं इथे आल्याबद्दल आणि आम्हाला खूप साऱ्या गोष्टींबद्दल तू एज्युकेट केलंस. त्याच्यानंतर रिलेशनशिपच्या पण बरेचसे अँगल डिस्कस केलेत आणि जनझीचे बऱ्याचशा गोष्टी किंवा टाईप ऑफ रिलेशनशिप मी म्हणेल तू आम्हाला समजून सांगितलं. तर खूप खूप धन्यवाद तुझे. थँक्यू. त्याचबरोबर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते सांगा. काही जार्गन जे आमच्याकडून मिस झालेत आणि तुम्हाला माहिती आहेत का तुमच्या वापरात येत आहेत तर ते प्लीज कमेंट करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. हो, जाता जाताना सबस्क्राईबचं बटन दाबा यार. तुम्ही तेच दाबत नाही, तेवढं लाल बटन आहे कुठेतरी बघा आणि दाबा. थँक्यू.